2017 मध्ये 2019 मध्येही एक्झॅक्ट एससीबीसी रिझर्वेशन जे दिलं 12-13% दोन्ही पण आपण ते हायकोर्टमध्ये टिकलं नाही आणि सुप्रीम कोर्टमध्ये टिकलं नाही. कारण हायकोर्ट सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं की राज्यघटनेतल्या आर्टिकल 14, 15 आणि 21चं उल्लंघन होतंय आणि म्हणून रिझर्वेशन देता येत नाही. आणि विशेष महत्वाचा मुद्दा सुप्रीम कोर्टनंही अधोरेखित केलंय की मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल राज्य शासनाकडे योग्य तो डेटा नाही. तो डेटा म्हणजे न्यायालयाने वापरला शब्द आहे एम्पेरिकल डेटा नाही. आणि एम्पेरिकल डेटा म्हणजे मागच्या 20 वर्षातला डेटा शासनाला सादर करावा लागेल. असंच सर हरियाणा आणि पंजाब राज्यालाही सुप्रीम कोर्टात सुनावलं की बरोबर रिझर्वेशन द्यायचं आणि प्रमोशन रिझर्वेशन द्यायचं तर एम्पेरिकल डेटा द्या, आम्ही रिझर्वेशनच्या अगेन्स्ट नाही. बरोबर म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या फेवरमध्ये आहे, पण एम्पेरिकल डेटा पाहिजे. आणि आता डेटा देण्यासाठी हा एससीबीसीचं जे बिल पारित केलं सर 2025 मध्ये, हे बिल अगदी 10-15 दिवसामध्येच बिल पारित केलं आणि लॉ लागू झाला आणि 10% आरक्षण एससीबीसी देण्यात आलेलं आहे. आणि तेव्हा सुद्धा मराठा समाजाचं आंदोलन जे चालू आहे त्याच्यात जरांगे पाटलांनी पण हा मुद्दा उपस्थित केला होता की एवढ्या लवकर कसा डेटा उपलब्ध करून देण्यात आला आणि हे आरक्षण खरंच टिकेल का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की हे आरक्षण पुन्हा टिकेल आम्हाला असं वाटत नाही.